नमस्कार, मी प्रतिकेश पाटील. आपण पाहतात मार्ट टॉक. 500 वर्षानंतर जे अयोध्येत आहे ते आज राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यात आहेत शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर. सर्वात आधी काय सांगाल की आज 500 वर्षानंतर आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठान झाल्यानंतर मंदिरात बसल्यात, त्याबद्दल तुम्ही कसं काय सांगाल? आज 500 वर्षानंतर श्रीरामाची मूर्ती श्रीराम मंदिर अयोध्या या ठिकाणी बसलेली आहे. आज त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. संपूर्ण देशभर उत्साहाचं, जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण आहे. नक्कीच सर. आणि आता बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न कुठे ना कुठे ते पूर्ण झालं, याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगाल? नक्कीच, कारण बाळासाहेबांनी नेहमीच श्रीराम मंदिरासंदर्भात एक ठोस भूमिका घेतली, कणखर भूमिका घेतली आणि त्यांचं स्वप्नच होतं ते. आणि आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं. आणि म्हणूनच उद्या आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा उद्या जन्मदिवस आहे. त्या दिवसानिमित्त आम्ही तो स्वप्नपूर्ती दिन म्हणून साजरा करणार आहोत. विविध कार्यक्रमसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. प्रत्येक शाखांमध्ये ज्या ज्या ठिकाणी विधानसभा असे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत. आणि माननीय बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळे त्यांचे स्वप्न होतं ते पूर्ण झालं, म्हणून त्यांच्या जन्मदिवसाला आम्ही स्वप्नपूर्ती दिन साजरा करून तो आनंद व्यक्त करणार आहोत. नक्कीच सर. आणि आता जर पाहिला तर नेमकं कार्यक्रम रॅली काढण्याची कशा प्रकारे असणार आणि कोण कोण सामील नेमकं काय सांगणार प्रेक्षकांना? आजच्या रॅलीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्व महाराष्ट्रातले मंत्रिमंडळ सर्वच आणि शिवसैनिक, महिला, पुरुष सर्वच या ठिकाणी आलेले आहेत, येत आहेत बरेच ठिकाणी. आणि संपूर्ण इथून ते दादर ते बोईवाडा या तिथल्या राम मंदिरापर्यंत ही संपूर्ण मिरवणूक असणार आहे. मोठ्या उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये ही मिरवणूक त्या ठिकाणी निघणार आहे. नक्की सर. एक राजकीय प्रश्न आहे की आज प्राणप्रतिष्ठान होते अयोध्येमध्ये सगळीकडे दाखल, पण आज कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे आहेत ते आज नाशिकच्या कारा मंदिरात पूजा आरती करतात, याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगणार? नक्कीच, ते सुद्धा रामाचं दर्शन घ्यायलाच गेलेले आहेत तिथे नाशिकला. आणि तिथे सुद्धा ते बसून प्रार्थना करतील की अयोध्येमध्ये राम मंदिर झालेलं आहे, त्यासाठी ते प्रार्थना करतील. आणि नंतर सुद्धा ते जाणारच आहेत त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. धन्यवाद. आपल्याशी बातचीत करण्यासाठी होते शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर. अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.